तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिवडीमध्ये सभा होते आहे। बाळा नांदगावकर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज मैदानामध्ये उतरत आहेत। सभास्थळी मनसे सोबत भाजपचेही झेंडे या ठिकाणी बघायला मिळत आहेत। राज ठाकरे यांच्या सभेसाठी भाजप कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत। भाजपच्या बाळा नांदगावकरांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात म्हणजे शेवटचा दिवस आहे आणि आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे इथंच बाळा नांदगावकर यांच्या सभेसाठी इकडे येणार आहेत। या जाहीर सभेत राज ठाकरेंनी अनेक सभा घेतल्या आहेत, पण या जाहीर सभेत बहुधा पहिल्यांदा यावेळी भारतीय जनता पार्टीचा झेंडा या सभेत लावण्यात आलेत। आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते सुद्धा इथं येताना आपल्याला दिसत आहेत। आपण खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर जिथे आपण बोलू शकतो की भारतीय जनता पार्टीचा खुला पाठिंबा ज्या बाळा नांदगावकरांना मिळाला आहे तोच बाळा नांदगावकरांच्या सभेसाठी आता झेंडा सुद्धा इकडे लावण्यात आला आहे। राज ठाकरेंची बहुधा ही विधानसभा निवडणुकीची ही शेवटची सभा असणार आहे। राज ठाकरेंची ही बहुधा पहिली सभा आहे ज्यात या विधानसभा निवडणुकीला ज्यात मनसेच्या झेंड्यांसोबत भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे झेंडे सुद्धा लावण्यात आले आहेत आणि ही शेवटची सभा जी विधानसभा निवडणुकीसाठी आहे त्या सभेत जो खुला पाठिंबा भारतीय जनता पार्टीने बाळा नांदगावकरांना दिलाय तो खुला पाठिंबा आता झेंड्याच्या माध्यमातून सुद्धा दिसून येतोय। या सोबत श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई।